तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपल्या गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे आणि त्यासाठी आज आपण एकदम असा जबरदस्त विशाळ गणपती बाप्पांचा व्हिडिओ बनवला आहे। जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल तर एकदम सोपा विषय, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्यापाशी म्हणजे कॅपकट असणं खूप गरजेचं आहे। कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आणि सर्व मटेरियल सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटते, त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। आणि जर काय प्रॉब्लेम आला म्हणजे डाउनलोड करताना वगैरे, तर तुम्ही काय करा, आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, आपण तिथं तुम्हाला जे काय ते एकदम असं विशाळ पद्धतीनं जे काय ते म्हणजे काय म्हणते त्याला उत्तर देऊ आणि त्या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करू। चला या व्हिडिओ सुरू करूया। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। केलंयच आणखीन याचं स्वागत असू द्या, काही विषय नाही। ठीक आहे, आता काय करायचं माहिती आहे काय, हे आपला व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं सर्व मटेरियल प्लस आपलं कॅपकट ॲप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करा, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, सगळं भेटतंय। तर चला व्हिडिओ सुरू करू। आणि जर हे विषय कसा आहे, काय प्रॉब्लेम आला की इंस्टाग्रामला मेसेज करायचा डायरेक्ट। ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा ह्याला ॲड करायचं एक नंबरला। ठीक आहे, ह्याला एक नंबरला ॲड केल्यानंतर हे आपले सर्व फोटो वळीनं एकदम असं कडक पद्धतीनं नुसतं सिलेक्ट मारा पहिल्यांदा, फक्त काही करू नका, नुसतं सिलेक्ट करा। ठीक आहे, सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली ॲडवरती क्लिक करा, हे अशा पद्धतीनं ॲड होऊन जातील। ठीक आहे, हे बघू शकता क्वालिटी सगळा विषय होऊन जाईल, काही विषय करायची गरज नाही, सगळा विषय क्वालिटीमध्ये एकदम आपलं ॲव्हरेज फ्युरेज सगळा विषय गंभीर आहे। ठीक आहे, आता काय करायचं, एवढं झाल्यानंतर एकदम स्टार्टिंगला यायचं आहे आणि एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर सोपा विषय आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे आपलं गाणं आहे, सिम्पली ऑडिओवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला साऊंडवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पल इथं माय म्युझिकमध्ये जायचं इथं आणि सिम्पली एक्स्ट्रॅक्ट डिव्हाइसमध्ये जायचं। ठीक आहे, डिव्हाइसमध्ये जावा आणि डिव्हाइसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं आपलं सॉन्ग भेटावाच काही विषय नाही। ठीक आहे, कारण सॉन्गचं नावच गणपती बाप्पा स्टेटस आहे, अशा पद्धतीने बघू शकता एकदम विषय ओके हेच आहे। ठीक आहे, सिम्पली तुम्हाला ॲडवरती क्लिक करायचं आहे आणि हे सॉन्ग तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला लागायचं ओळखू येत आहे कुठं आहे काय विषय सगळा। ठीक आहे, एकदम सोपा आहे आणि काय विषय एकदम गंभीर आहे। ठीक आहे, आता ह्याला कुठून कसा कट द्यायचा हे सगळं सांगतो, वेट करा। ठीक आहे, वेट करा भैया, वेट करा मेरी जान। ठीक आहे, बघू शकताय थोडा विषय इथं गंभीर आहे, तर तुम्हाला इथं काय करायचं मी सांगतो, तेवढं नीट लक्षात आहे। ठीक आहे, हे बघू शकता इथं बीट तुम्हाला लगेच ओळखत आहे। ठीक आहे, बघू शकताय अशा पद्धतीनं इथून आपले बीट चालू होते। ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीनं इथून। ठीक आहे, सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथून एक हाणायचा कट। ठीक आहे, इथून आपले रिअल बीट चालू आहेत, इथून पुढं हे पुढचा पार्ट जो आहे तो तुम्हाला इथून डिलीट करायचा। ठीक आहे, हे तुम्हाला खालीही दिसतंय, हे बघू शकता, हे बीट बघू शकता अशा पद्धतीने खाली तुम्हाला बीट दिसतात। तुम्हाला कोणता विषय कुठं कसा करायचा मी सांगतो, घाबरू नका। ठीक आहे, हां वेट करायचं फक्त, काय जास्त विषय करायचं नाही। हे काय करायचं माहिती आहे, एकदम स्टार्टिंगला जर पहिल्यांदा स्टार्टिंग आल्यानंतर तुम्हाला इथं ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमधला हा जो आपला गणपती बाप्पाचा PNG आहे सिम्पली ॲड करायचा, थोडं झूम आउट करायचं आणि ह्याला सिम्पल पद्धतीने इथं सेट करायचं। ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याची लेंथ जेवढा आपला पहिला व्हिडिओ आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने ह्याला सेट करायचं, एवढं करायचं इकडचं स्टार्टिंगचं। आता इथून पुढं काय करायचं माहिती आहे काय, हे जो आपले वरचे फोटो आहेत तर ह्या फोटोला सिम्पली असं थोडं बारीक करा, हे 3 सेकंद दिसते काय तुम्हाला 0.4 करायचं। ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीनं थोडं झूम आउट करायचं, मग असं दिसणार झालं की करावं लागतंय तेवढं। 0.6 आहे आता, अशा पद्धतीने 0.4 करायचं। ठीक आहे, हे बघू शकता अशा पद्धतीने 0.4 सगळेच आपले फोटो सगळे फोटोंना 0.4 करायचे अशा पद्धतीनं। ठीक आहे, सगळ्या फोटोंना 0.4 करून घ्या। ठीक आहे, चला हे अशा पद्धतीने करायचं, सोपा विषय, जास्त काही अवघड नाही। 0.4 करायचं सगळीकडे, म्हणजे बीट त्याच पद्धतीने मी सांगितलं सगळं। 0.4 नंतर हे कसा होतं विषय माहिती का, पळतंय जरा गोल 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 विषय। आता तुम्हाला सांगतो कुठं चेंज करायचं ते। ठीक आहे, त्यापर्यंत तुम्ही एवढं करून घ्या। ठीक आहे, हां आणि तुम्ही तो 13 सेकंदापाशी आल्यानंतर तुम्हाला ते 13 सेकंदापासून ही आपल्याला इथं थोडा इथं म्हणजे सॉन्ग कसं आहे थोडं चेंज होत आहे, तुम्हाला ह्याला काय करायचं आहे 0.7। ठीक आहे, ह्याला 0.7 ठेवायची ह्याची लेंथ। ठीक आहे, ह्या फोटोची मग हे 13 सेकंदा बसले, इथून पुढं काय, इथून पुढं आपलं 4 सेकंद आहेच 0.4। ठीक आहे, अशा पद्धतीनं 0.4 ठेवायचं, इथून पुढं सगळीकडे 0.4, तेवढं फक्त एका फोटोला काय करायचं 0.7 ठेवायचं। ठीक आहे, तर चला मी लास्टपर्यंत तेवढं करून घेतो। तर बघू शकता सगळे फोटो व्यवस्थित बीट मार्क प्रमाणे मी ॲड करून घेतलो आहे। ठीक आहे, सगळं विषय हार्ड करून घेतलेलं आहे
आता याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का, हे सगळा विषय एकदम भारी आहेच, त्याचा काही विषयच नाही, सगळंच एकदम विषय भारी आहे. आता तुम्हाला फक्त काय करायचं सांगतो, नीट लक्ष द्या, ठीक आहे. हां, तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे 2 फोटोंच्या मध्ये जे ट्रान्झिशन असतात आहे काय, ह्या 2 फोटोंच्या मध्ये जे ट्रान्झिशन असतात आहे काय, त्याच्यावर आपल्याला ट्रान्झिशन लावायचं, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे 2 फोटोंच्या मध्ये ट्रान्झिशन दिसते, त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आणि मग तुम्हाला याचे मुवमेंटमध्ये आल्यानंतर खूप सारे तुम्हाला ट्रान्झिशन दिसते. तुम्हाला इथं स्लाइड लेफ्टची ट्रान्झिशन दिसतोय बरं का, हे स्लाइड लेफ्टवाले. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यावरती क्लिक करून अप्लाय टू ऑलच्या बटनवर सिम्पली क्लिक करायचं आहे. आता काय करायचं, इथं जे ट्रान्झिशन आहे इथं, ठीक आहे, इथं तुम्हाला सिम्पली काय करायचं, ह्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं, ह्या सगळ्यात पहिल्या आणि ह्याला सिम्पली नॉनवरती क्लिक करायचं आहे, हे ट्रान्झिशन काढून टाकायचं. त्याच्यानंतर आपले 13 सेकंदापाशी हे 2 आहेत का फोटो हेवाले, सिम्पली इथं एकदा यायचं आहे आणि इथं तुम्हाला हे ट्रान्झिशन एकदा नोंद करायचं अशा पद्धतीने, ठीक आहे. आणि इथं सुद्धा हे ट्रान्झिशन जे आहे ते नोंद करायचं, ठीक आहे. कारण आपल्याला इथं जे आहे ह्या 2 फोटोला लावायचे जे काय आहे ते आपल्याला इथं लावायचे का लावायचे भाई, इथलं काय काढायची गरज नव्हती. एक आपण म्हणजे फक्त एक काढूया फक्त स्टार्टिंग, कारण इथं लागणार ह्या फोटोसाठी, ठीक आहे. इथं काय करायचं माहिती आहे का, ह्या फोटोला, ठीक आहे, या फोटोला सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे तुम्हाला इनमधलं एक ॲनिमेशन लावायचं आहे. कोणतं लावायचं मी सांगतो, वेट करा, ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप सारे ॲनिमेशन आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला झूमवालं एक ॲनिमेशन आहे, वेट मी सांगतो, वेट, हे बघू शकता झूम 1 हे जे ॲनिमेशन आहे, सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला इथं लावायचं आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली आपल्या पहिल्या फोटोपाशी यायचा ह्यावाला, ठीक आहे. या पहिल्या फोटोपाशी याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करा. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इथं खूप सारे ॲनिमेशन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शेक 3 हे जे ॲनिमेशन आहे किंवा रॉक वर्टिकली हे जे ॲनिमेशन आहे, सिम्पली तुम्हाला हे ॲनिमेशन इथं सेट करायचे अशा पद्धतीनं आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं हे अशा पद्धतीनं, ठीक आहे. आणि मग इथून असं विषय एकदम असं जबरदस्त, ठीक आहे, एकदम क्वालिटी, ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का, सिम्पली आपल्या ह्या फोटोपाशी यायचा आहे, फोटोपाशीनंतर ओव्हरलेवरती क्लिक करा, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक शॅडो पीएनजी दिली नाही का भाई, देतो मी, डोंट वरी, काय विषय काळजी करू नका, ठीक आहे. शॅडो पीएनजी मी अवेलेबल करून देईल, तोपर्यंत आता माझ्यापाशी आहे, ती मी यूज करेल, डोंट वरी, काय विषय नाही, ठीक आहे. हे बघू शकता मी इथून शॅडो पीएनजी घ्यायलो आहे, तुम्हाला मी मटेरियलमध्ये अवेलेबल करून देतो, काही विषय नाही, ठीक आहे. ओके, मी अवेलेबल करून देईल तुम्हाला, विश्वास ठेवा ना भाई माझ्यावर. अशा पद्धतीने ह्या पीएनजीला इथं लावायचं आणि याची लेंथ पूर्ण आपला जेवढा व्हिडिओ आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने हे बघू शकता लास्ट पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि ह्याला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता याच्यानंतर काय करा माहिती आहे, सिम्पली परत त्याच पॉईंटला या आणि आता काय करायचं, त्या पॉईंटला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली आणखी एकदा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे हे आपलं मटेरियल ओपन करा पहिल्यांदा, ठीक आहे, 3 नंबर आणि हे लंबोदर, सिम्पली हे लंबोदर नावाचा जो पीएनजी आहे हा पीएनजी तुम्हाला इथे ॲड करायचा आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि या पीएनजीला सिम्पली खाली वळा आणि इथं व्यवस्थित इथं बरोबर अशा पद्धतीने सेट करा, ठीक आहे. ओके, दॅट्स इट. आणि ह्याला सिम्पली काय करा, लास्टपर्यंत ओढून घ्यायचा आहे, जेवढा आपला व्हिडिओ असेल तिथपर्यंत, हे बघू शकता अशा पद्धतीने जेवढा आपला व्हिडिओ असेल तिथपर्यंत ह्याला ओढून घ्यायचा आहे आणि इथे आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जातो, ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं, या व्हिडिओला आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे, हे बघू शकता अशा पद्धतीने 1080x30 रिकमेंडेड ठेवायचं आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. आता आपला व्हिडिओ 100% एक्सपोर्ट होतो. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तेवढं कमेंट नक्की करा भाई, कमेंट कोण करत नाही, लाईक पण करणं झालेत भाई, काय मूड चालला सगळा, असू द्या, काय विषय नाही. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, काळजी घ्या, बाय.